शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरजी सध्या आमच्यासोबत आहे। सर, आज मतदान आहे, काय तुमची प्रतिक्रिया? आज मतदान आहे, सगळीकडे उत्साह आहे, शिक्षकांमध्ये आत्मविश्वास आहे आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही जिंकणार अशा पद्धतीचं संपूर्ण काम या ठिकाणी शिक्षक सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पार पाडलेला आहे। पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? मुद्दा असा आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत जे मागच्या 10 ते 15 वर्षापासून मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत, ज्यामध्ये संचमान्यतेचा विषय आहे। शिक्षकांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी कमी झाली तशीच मुंबईमध्ये सुद्धा शिक्षकांची संख्या खूप कमी झाली। अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये विशिष्ट विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाहीत, कारण संचमान्यतेचे निकष शासनाने बदलून टाकलेले आहेत। ती एक मोठी समस्या आणि त्यामुळे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसरं असं आहे, जुनी पेन्शन योजना ज्या पद्धतीने लागू करण्याचं धोरण राज्य शासनाने मागे ठरवलेलं आहे ते धोरणसुद्धा शिक्षकांवर अन्यायकारक असं आहे, कारण या धोरणामुळे शिक्षकांचे 10% कपात जी आता सुरू आहे तीच कपात ते जेव्हा सेवानिवृत्त होतील त्यानंतरसुद्धा ती चालूच राहणार आहे, ते अन्यायकारक आहेत। परत 10% त्यांच्या हक्काची जी रक्कम आहे ती रक्कम त्यांना मिळणार नाही। शेवटी सेवानिवृत्तीच्या वेळेला त्या रकमेवर येणारं जे इंटरेस्ट आहे, व्याज आहे, त्याच्यासह ती रक्कम आज जशी मिळते त्या पद्धतीने ती मिळणार नाही। म्हणून जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू व्हावी अशा प्रकारच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत। याशिवाय 10, 20, 30 अशा प्रकारचं शिक्षकांना हे वेतनवृद्धी राज्य शासनाने नाकारलेली आहे। अन्य सर्व जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकरता 10 वर्षानंतर, 20 वर्षाच्या सेवेनंतर, 30 वर्षाच्या सेवेनंतर वेतनवृद्धी राज्य शासनाने मान्य केली। ही वेतनवृद्धी शिक्षकांना मात्र मान्य केल्या गेलेली नाही, हे अन्यायकारक आहे। अल्पसंख्याकांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठे प्रश्न या राज्य शासनाने निर्माण केलेले आहेत। अगदी घोर अन्याय त्यांच्यावर होतो आहे, कारण ज्या शाळा अल्पसंख्याकांच्या संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येतात त्या शाळांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे की हे जे शिक्षक आहेत या शिक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यावर राज्य शासन बंदी आणू शकत नाही। पण गेल्या अनेक वर्षापासून या अल्पसंख्याक संस्थांच्या नियुक्त्यांवर सुद्धा राज्य शासनाने बंदी आणलेली आहे, ते अन्यायकारक आहेत। अतिरिक्त शिक्षक जर समजा अल्पसंख्याक संस्थेमध्ये असेल तर या अल्पसंख्याक संस्थेमधील अतिरिक्त शिक्षकाला सामावून घेण्याची सोय नाही, त्याला नोकरीतूनच जावी लागेल अशा प्रकारचा GR राज्य शासनाने काढलेला आहे। त्यामुळे याच्या विरुद्ध आम्हाला निश्चितपणे लढावं लागेल आणि अल्पसंख्याकांना न्याय देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे काम आम्हाला करावं लागेल आणि ते आम्ही करणार आहे। प्रचारादरम्यान तुमच्यावर काही आरोप पण झाला, त्याच्यावर काय प्रतिक्रिया सर? असं आहे, ते अतिशय चुकीचे, माहिती न घेता बिनबुडाचे आरोप केले गेलेले आहेत। आता 2 त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोप आहेत। त्यामध्ये एक आहे शिक्षण सेवकाच्या योजनेच्या संदर्भात। शिक्षण सेवकाची योजना ही राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे। हे कोणत्याही साध्या मंत्रालयामधल्या लिपिकाला सुद्धा कळतं की राज्य शासनाचा GR कसा निघतो। 18 वर्ष ज्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये काम केलेल्या एखाद्या आमदाराला हे जर कळलं नसेल तर मला त्यांच्या अज्ञानाची कीव येते आहे की मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यानंतर मंत्रिमंडळाने घेतलेला जो निर्णय असेल त्याच्या बाबतीतला तयार झालेला जो ड्राफ्ट आहे GRचा, त्याच्यावर सही करणं हे डेप्युटी सेक्रेटरीला क्रमप्राप्त असतं, त्याला त्याच्यामध्ये एका शब्दानेही बदल करण्याचा अधिकार नसतो। आतापर्यंत असं कधीही घडलेलं नाही इतिहासामध्ये की मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि सचिव पातळीवर किंवा डेप्युटी सेक्रेटरीच्या पातळीवर त्याच्यामध्ये एका ओळीचा, एका शब्दाचा बदल करण्यामध्ये ते यशस्वी ठरले, असं कधीच झालेलं नाही। त्यामुळे मंत्रिमंडळाचा निर्णय जो होता तो अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या शासन निर्णयावर मी जर उपसचिव म्हणून सही केली असेल तर तो निर्णय माझा कसा असू शकतो हे कोणालाही लिपिकाला पण कळतं, पण आमदाराला कळलेलं नाही, हे मोठं दुर्दैव आहे। दुसरा विषय जो आहे तो आहे आदर्श गृहनिर्माण संस्थेचा। त्याचा मी सदस्य आहे। एक अत्यंत सरळ मार्गाने त्या आदर्श गृहनिर्माण संस्थेचा जे काही सभासद झालेले आहेत त्यापैकी मी एक आहे आणि ही गोष्ट
CBIने, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने आणि त्यानंतर पाटील कमिशनने, तसंच त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यांनी सखोल चौकशी या संदर्भात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की जे अतिशय लिगल अशा प्रकारचे जे सभासद आहेत त्यांची जी एक 40 ते 50 लोकांची जी यादी आहे त्या सभासदांमध्ये माझा समावेश आहे. ही वस्तुस्थिती काहीही तपासलेली नाही. या ठिकाणी पोलीस कमिशनरांचं मला पत्र मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला गेलेला नाही आहे अशा प्रकारचं त्यांनी प्रमाणपत्र मला दिलेलं आहे. तरीही या लोकांनी राळ उठवली की माझ्यावर गुन्हा दाखल केला, सगळं चुकीचं सांगतायत. याशिवाय त्या ठिकाणी ब्रिगेडियर सिन्हा हे सरचिटणीस आहेत त्या संस्थेचे, त्यांनीसुद्धा एक पत्र देऊन आम्हाला कळवलेलं आहे की ही जी जागा आहे ही कारगिल युद्धाकरता कधीही राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. कारगिल युद्धामधील जे योद्धे आहेत किंवा त्यांच्या ज्या विधवा आहेत त्यांच्याकरता हा भूखंड कधीही राखीव ठेवलेला नव्हता. त्यामुळे आणि हीच बाब जे पाटील नावाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जे इन्क्वायरी कमिशन नियुक्त झालं होतं त्यांचासुद्धा निर्वाळा हाच आहे. म्हणजे या अगदी उच्चस्तरीय झालेल्या ज्या चौकशा आहेत त्यासुद्धा ॲक्टच्या अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार नियुक्त झालेल्या आयोगाने काढलेला जो निष्कर्ष आहे तो न वाचता यांनी हे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. वस्तुतः मी अतिशय लिगल त्या ठिकाणचा एक मेंबर आहे आणि सर्व प्रकारचं त्या संदर्भातला तपशील हा सर्व यंत्रणेला मी त्या वेळेला पुरवलेला आहे. आज मतदान होणार आहेत, जे मतदाता आहेत त्यांना काही संदेश देणार तुम्ही? मतदार हा शिक्षक आहे, हा सुशिक्षित आहे आणि अतिशय हुशार आहे. त्यांना सगळ्या बाबीची कल्पना आहे की कुठल्याही प्रकारच्या पैशाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता जिथे गुणवत्ता आहे, जी व्यक्ती गेल्या 55 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आहे, ज्याने शिक्षक म्हणून काम केलं आहे, मुख्याध्यापक म्हणून काम केलं आहे, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक असं कुठलंही पद नाही डिपार्टमेंटचं की ज्या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळालेली नाही. अशा प्रकारच्या व्यक्तीच्या माध्यमातूनच ज्याला शिक्षकांचे प्रश्न माहिती आहे आणि या प्रश्नांचं उत्तर काय असू शकतं याचीसुद्धा जाणीव ज्या व्यक्तीला आहे त्याच व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे अशा प्रकारची जनभावना या शिक्षकांमध्ये आम्ही अनुभवलेली आहे. अनेक वेळा त्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत, संवाद झाला आहे. जवळजवळ 1000 शाळांना माझ्या भेटी झालेल्या आहेत. या प्रत्येक ठिकाणी जो अत्यंत आम्हाला चांगला उत्साह शिक्षकांमध्ये दिसून आला आणि खूप उत्तम प्रतिसाद या शिक्षकांनी जो त्या ठिकाणी नोंदवला त्यावरनं मला खात्री वाटते आहे की ही निवडणूक आमच्याकरता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी जे मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर आमची ही निवडणूक ही सहजासहजी जिंकल्या जाईल अशा प्रकारची स्थिती आज तरी मला दिसते आहे. धन्यवाद सर तुमचा. कॅमेरामॅन नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.